नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवतोय पटकन आणि झटकन होणारा असं उपवासाचं थालीपीठ। तर त्यासाठी आपण इथं एक अर्धी वाटी वरई घेतली। वरई आपण न भाजता इथे घेतलेली। साबुदाणा पण आपण तसंच घेतलेला आहे। ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे भाजलेल्या नाहीयेत। तर वरईपेक्षा साबुदाणा थोडा कमी प्रमाणात आपण इथे घेतलेला आहे। आपल्याला लागणार इथं शेंगदाण्याचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट, 2 बटाटे घेतले उकडून, इथं 2 ते 3 मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत, जिरं घेतलंय 1 चमचा, चवीनुसार मीठ घेतलंय, आपल्याला इथं पाणी लागणार आहे, शेंगदाणा तेल किंवा आपण तूप असं हे दोन्ही पैकी एक इथं वापरणार आहे। तर इथं मी तेल घेतलं। इथं आपण मिक्सरचं भांडे घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वरई टाकूया। साबुदाणा थोडा आपण यात कमी प्रमाणात टाकतोय, नाही तर आपले जे थालीपीठ आहेत ते चिकट होतील। आता ह्याचं आपण छान असं पीठ तयार करून घेऊ। इथं बघू शकता तुम्ही, आपलं पीठ आहे ते छान असं तयार झालेलं आहे साबुदाणा आणि वरईचं। भांड्यामध्ये आपण 2 ते 3 मिरच्या आणि थोडंसं जास्त असं जिरं घेतलंय आपण, त्यामुळे आपलं थालीपीठ इथे खूप चवीला चांगलं। अशी आपण इथं मिरची वाटून घेतलेली। 2 बटाटे घेतलेत आपण इथं बारीक करून घेऊया ह्यांना। बटाटा पण आपण मिक्स करून घेतलेला आहे। ह्यात टाकू आपण शेंगदाण्याचा कूट आणि आपल्या चवीनुसार आपल्याला जसं तिखट पाहिजे त्या प्रमाणात आपण इथे हे टाकून घेतलेले। चवीनुसार मीठ, तुम्हाला आवडल्यास तुम्ही ह्याच्यात लिंबू साखर पण टाकू शकता आणि छान असं हे मळून घेऊया। आता इथं आपण कोथिंबीर टाकणार नाहीये, कारण काहींना आपल्याला कोथिंबीर आवडत नाही, त्यामुळे आपण इथं कोथिंबीर टाकणार नाही। तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि पीठ इथे छान आपण असं मळून घेऊया। त्यात टाकू आपण थोडंसं, अगदी हातावर पाणी घेऊन टाकूया, म्हणजे पीठ इथे आपलं छान मळता येईल। थोडं थोडं पाणी टाकून घेऊया। आपलं थालीपीठाचं पीठ आहे ते जरा आपण थोडंसं दाबून मळून घेऊया, म्हणजे त्याला जास्त असा चिकटपणा येईल आणि आपली थालीपीठ करताना तुटणार नाहीत। त्यामुळे चांगलं मळून घ्यायचं। इथं पीठ मळून झाले थालीपीठासाठीचं। छान असं आपलं पीठ मळून झाले। आपलं पीठ आता छान भिजले। एक पांढरा स्वच्छ आपण इथं कपडा घेतलेला आहे, तवा तापलेला आहे आपला। आता आपण इथं थालीपीठ घेऊया थापायला। छान असा इथं गोळा करून घेऊया त्याचा। कापडावर पण थोडं थोडं आपण इथं पाणी लावून घेऊया। व्यवस्थित असा हा गोळा आहे तो मळून घेऊया। थोडा थोडा पाण्याचा हात लावून थालीपीठ आपलं थापून घेऊया इथं। आता इथं छान असं आपलं हे थालीपीठ थापून झाले। तव्यावर आता थोडंसं आपण इथं तूप, तेल काही तुम्ही टाकू शकता, शेंगदाण्याचं तेल वापरा, तर इथं मी तेलच वापरलेले। पटकन आपलं हे थालीपीठ आता थापून झाले, तव्यावर टाकले। अगदी खूप सोपी रेसिपी आहे। आता नवरात्र आहे, वेगवेगळं असं काहीतरी रोज एकच खाण्यापेक्षा आपण असं वेगवेगळे पदार्थ कुठलेही करून खाऊ शकतो, मस्त होतात। सगळीकडे इथं आपण तेल सोडून घेतलंय आता आणि छान असं बारीक गॅसवर ह्याला मस्त आपण भाजून घेऊया। आता तोपर्यंत आपण इथं दुसरं थालीपीठ करायला घेऊया। पुन्हा एकदा पाण्याचा हात लावून घेते इथं मी। करताना चांगलं पीठ हे आपल्याला असं मळून घ्यायचे, कारण मिक्सरवर जास्त पीठ बारीक होत नाही, थोडी अशी दाणेदारच होतात, त्यामुळे थालीपीठ तुटण्याची शक्यता असते। तसाही आपण यात बटाटा टाकलेलाच आहे, पण तरी पण आपण इथं हे पीठ येते असं छान मळून घेतलेलं आहे। थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन हलके करून घेऊया आता। मस्त ह्याला कलर आलेला आहे। मी तुम्हाला म्हटलं होतं ना, थोडंसं तरी हे थालीपीठ तुटलं जाणार आहे आपलं।
मस्त आपलं हे थालीपीठ छान असं तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. थालीपीठ आपलं दोन्ही बाजूने मस्त झालेलं आहे. आपण आता काढून घेऊया. मस्त आपले थालीपीठ आहे ते छान असं तयार झाले, मस्त खरपूस भाजलेलं आहे. आता अशाच प्रकारे आपण इथं दुसरं पण टाकून घेऊया. थोडस तेल टाकते खाली. अशा प्रकारे आता आपण सगळी थालीपीठे ते बनवून घेतोय. तेल टाकून घेऊया. दुसरं पण आपण थालीपीठ इथं पलटी करून घेतले, त्याला पण आपण थोडंसं असं तेल सोडूया. आपलं हे थालीपीठ किती सुंदर झालेले. इथे तुम्ही बघू शकता, मस्त घरी मिक्सर करून आपली मस्त असं खंग उपवासाचं थालीपीठ तयार केलेले, छान असं मस्त झाले. असं वाटतं आपण याची टेस्ट करावी. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.